ते लगेच आपले हे बघा काय काय आलंय, पाठवून द्या द्या ढकलून. हे सगळे गवंडी आहेत, गवंडी. ह्याने वीट दिली की ह्याच्याकडे द्यायची, पुढची वीट ह्याच्याकडे द्यायची, ह्याने दिली वीट की पुढे द्यायची वीट. आणि त्या फुलबाज्या खूप वाजल्याचं मला कळलं. माहिती काही नसतं, बस कोणीतरी आपल्या पाठवलंय, द्या ढकलून. आणि मग अनेक असे मैदानांच्या कट्ट्यावरती बसणारे, संध्याकाळचा वॉक घेत फिरणारे, आणि मग याच चर्चा. सैन्य घुसवलं पाहिजे आत. एकदाचा काय तो पाकिस्तान नष्ट केला पाहिजे. याला दिवाळीचा बॉम्ब बाजूला फुटला तर फाटते यांची. आणि म्हणे युद्ध करायला चला. याच नरेंद्र मोदींना आपल्या भारतीय जवान यांच्याबद्दल काय वाटतं, हा फक्त एक 5-7 सेकंदाचा फक्त व्हिडिओ बघा. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना, उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना, उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है. हे खरं स्वरूप आहे यांचं. आमच्या जवानांपेक्षा व्यापाऱ्यांचं शौर्य जास्ती मोठं. मग एकदा आपण सगळ्या व्यापाऱ्यांना बोलवू आणि सांगू, आपण चला सरहद्दीवर. व्यापारी व्यापाराचं काम करत असतो, पण आमच्या जवानापेक्षा तो जास्ती रिस्क घेतो, त्याच्यापेक्षा त्याच्याकडे जास्ती शौर्य व्यापाऱ्याकडे जास्ती असतं, असं एक माणूस पंतप्रधान बोलू शकतो. या मेलेल्या जवानांची काय मनामध्ये किंमत असेल यांच्या, हे याच्यावरनं कळतंय. आणि हे तुमच्या समोर येणार की आम्ही काय स्ट्राईक केला, एअर स्ट्राईक केला. 25 डिसेंबर 2015ला पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफना केक भरवला. पुढे 7च दिवसात 2 जानेवारी 2016 ते 5 जानेवारी 2016ला पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ला झाला. काय केक बादला का? काय झालं, हात धुतले नव्हते का? असं काय घडलं? भरवल्या ओकले आपले आमच्याकडे येऊन इतक्या पटकन. पठाणकोट हल्ल्यानंतर 3 महिन्यात एप्रिल 2016ला आसाम आणि पश्चिम बंगाल येथे विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि मे मध्ये तामिळनाडू आणि पॉंडिचेरी आणि केरळच्या निवडणुका झाल्या. किती दिवसात? 3 महिन्यात. उरी हल्ला 18 सप्टेंबर 2016, पुढे 5 महिन्यात म्हणजे फेब्रुवारी 2017 मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि गोवा येथे विधानसभेच्या निवडणुका झाल्या. 27 जानेवारी 2015ला पंजाबमधल्या गुरदासपूर येथील पोलीस ठाण्यावर हल्ले झाले आणि पुढे 10 दिवसात दिल्ली विधानसभेच्या निवडणुका झाल्या. डोकलाम आठवतं का तुम्हाला? डोकलाम, मला वाटलं ते डोकळ्याशी संबंधित काहीतरी, पण ते डोकलाम होतं. माझ्या अनेक सहकाऱ्यांशी मी बोललो, मलाही कळत नव्हतं ते डोकलाम आहे कुठं. ते आहे आपल्या त्या काय कुठचा प्रदेश, भूतानमध्ये. भारत आणि भूतानच्या बॉर्डर आहे ते भूतानमध्ये, परंतु भूतानची जबाबदारी आपल्यावरती असल्यामुळे, लष्कराच्या पासून सगळी गोष्ट आपल्याकडे असल्यामुळे तिथे ते काहीतरी चायनीज आर्मीचे लोक वगैरे घुसले, मग आपले लोक घुसले, मग ते बरेच दिवस सगळं चालू होतं. आठवतं ना तुम्हाला? चायनाची कुठची गोष्ट वापरू नका. मग सगळ्या दुकानदारांना धमक्या की चायनीज हे घेऊ नका, चायनीज ते करू नका. संध्याकाळी चायनीज खात होते. चायनीज प्रॉडक्ट बंद करा, चायनीज गोष्टी बंद करा, चायनीज गुड्स वापरू नका वगैरे 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 चालू होतं. आठवतंय तुम्हाला?
आता मला प्रश्न आहे, वल्लभभाई पटेलांचा पुतळा कुठून बनून आला? मग येडे का बनवताय आम्हाला तुम्ही? म्हणजे हे ज्या वेळेला इथे सगळं सुरू होतं त्यावेळेला वल्लभभाई पटेलांचा पुतळा तिथे बनवणं सुरू होतं, बरोबर की नाही? मग एकदा आम्हाला कळू तर दे, दुश्मन कोण आहे? आमच्या घरातच आहे का बाहेरचा आहे?